नमस्कार सर्वांनास. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. तर बघा, एवढे स्वामीचे लोक सेवा करतात, एवढं त्यांच्या भक्तीसाठी एवढे वेडे झालेले आहेत. एवढे का वेडे झालेले आहेत? त्याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे? तर खूप मोठं रहस्य आहे. ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. काय भक्ती एवढे लोक करतात? कशासाठी करतात? तर चला बघूया आजचा व्हिडिओ हा आपण. तर चला जाणून घेऊया स्वामीची भक्तीचे फायदे आपल्याला काय होतात. तर बघा, पहिला फायदा आपल्याला कोणता होतो? मन शांती मिळते. बघा, तर स्वामीची भक्ती केल्याने मन शांती कशी मिळते ते बघूया. भक्ती केल्याने मन शांत, स्थिर आणि प्रसन्न राहते. चिंता भीती कमी होते. अशा प्रकारे आपल्याला भक्ती केल्याने आपल्या मनाला शांती मिळते. श्री स्वामी समर्थ. दुसरा आपला फायदा काय होतो? आपला आत्मविश्वास वाढतो. बघा, कसा आत्मविश्वास वाढतो? तर देवावर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा वाटत नाही. माझ्या मागे स्वामी आहेत ही भावना त्याला धैर्य देत असते. म्हणजे बघा, आत्मविश्वास आपला कशा प्रकारे वाढतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. संकटातून मार्ग सापडतो हा तिसरा फायदा आहे. बघा, कसा तिसरा फायदा आहे? संकटातून मार्ग कसा भक्ताला मिळतो? श्रद्धेने केलेली प्रार्थना संकटाच्या काळात आधार देते. अनेक भक्तांचे अनुभव आहेत की स्वामीने वेळेवर मदत केली आहे. बघा, आपल्या संकटातून आपल्याला कसा मार्ग सापडतो. श्री स्वामी समर्थ. आणि चौथा फायदा आपला चौथा फायदा हा आहे, वाईट सवयीपासून सुटका होते. कशी सवयीपासून सुटका होते ते बघा. देवाचे स्मरण केल्याने मनातील क्रोध, लोभ, मत्सर हळूहळू कमी होतात. व्यक्तिमत्वात चांगुलपणा येतो. तर हा चौथा फायदा आहे. श्री स्वामी समर्थ. तर चला जाणून घेऊया पुढचा पाचवा कोणता फायदा आहे स्वामीची भक्ती केल्याने. तर बघा, पाचवा फायदा आहे सद्गुणांचा विकास होतो. सद्गुणांचा विकास कसा होतो तर जाणून घेऊया. बघा, भक्तीमुळे करुणा, नम्रता, प्रेम, क्षमा यासारखे सद्गुण वाढतात. बघा, आपला सद्गुणांचा विकास कसा होतो आहे म्हणजे स्वामी सतत आपल्या सोबत असतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सहावा आपला फायदा काय होतो. तर बघा, सुखद नातेसंबंध. बघा, स्वामींची भक्ती केल्याने आपले नातेसंबंध कसे सुखद होतात. भक्त हृदयाने प्रेमळ होतो. त्यामुळे घरात, समाजात सौख्य आणि सौहार्द टिकते. म्हणजे बघा, आपले भक्ती केल्यामुळे आपले मन प्रसन्न राहते. त्यामुळे नात्यामध्ये गोडवा होतो आणि आपलं नाते सुखद होते. श्री स्वामी समर्थ. आणि सातवा मार्ग आहे स्वामीचा भक्ती केल्यामुळे, तो आहे महत्त्वाचा मार्ग, मोक्ष मार्ग. तर बघा, सर्वजण ह्याच मार्गाचा वाट बघत असतात की मोक्ष मार्ग कसं मिळवायचे. तर बघा, मोक्ष मार्ग कसं मिळवायचं तर आपण बघूया. अखेरीस भक्ती ही मुक्तीची साधनाच आहे. भक्त म्हणतो, देवा तुझ्या चरणीच माझा विसावा. तर बघा, सगळ्यात शेवटी आपला मार्ग असतो तो मोक्ष मार्ग. आपल्याला ह्या जीवनातून मोक्ष कसा मिळवायचा आहे हा मार्ग आपल्याला स्वामीच्या भक्तीमुळे मिळतो. तर असे आहेत हे स्वामी भक्तीचे फायदे. आपण स्वामीची भक्ती केल्यानंतर आपल्याच्या पूर्ण शरीर आपलं निरोगी, तंदुरुस्त, आरोग्यदायी, सुखद असं होतं. त्यामुळे आपल्याला स्वामीची भक्ती करण्यास काहीच अडचण नाही आहे. आपण उलट आपल्या चांगल्याच मार्गाला जातो. तर अशा प्रमाणे सर्वांनी स्वामीचे असू दे, तुमचे कोणतं कुळदैवत असेल त्याची भक्ती करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.